अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील रिंग रोड कठोरा जगात नाकाजवळ एका लेआउट समोर मनपा घंटी कटल्यातून संकलित केल्याने कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात डम्पिंग डेपो निर्माण झाला आहे। त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या विरोधात आज स्थानिक कार्यकर्त्यांनी कठोरा रोडवर ठिय्या देऊन मनपा प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला। या आंदोलनामुळे कठोरा मार्गावरील वाहतूक बाधित झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। या संदर्भात माहिती मिळताच अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। कठोरा जगात नाका येथे एका खुल्या जागेत महानगरपालिकेच्या घंटी कटल्यामधून संकलित होणारा कचरा खाली करण्यात येतो, त्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे। येथूनच अनेक लोकांना रस्त्यावरून जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। यावर लगेच सुलभाताई खोडके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला। लगेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव हे तात्काळ दाखल झाले। दरम्यान आमदार महोदयांनी मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करिता सदर ठिकाणचा कचरा तात्काळ उचलण्यात यावा व कठोरा भागातील लोकांसाठी मधून मनपाच्या घंटी कटल्यातून संकलित करण्यात येणारा कचरा खाली करण्यासाठी इतर ठिकाणी निर्मनुष्य स्थळी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली। नागरिकांच्या आरोग्याशी हयगय खपवून घेणार नसून मनपा प्रशासनाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट व नियोजन करण्यासंदर्भात प्रभावी मनपा प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळताच सुलभाताई खोडके यांच्या मदतनीतीने कठोरा भागातील स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभाताई खोडके व यश खोडके यांचे आभार मानले। कार्यकर्त्यांचा रोष शांत झाल्याने स्थिती पूर्ववत होऊन वाहतूक व्यवस्थापन सुरळीत झाली। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।